5 एप्रिल आर्य महिला समाजाच्या संस्थापिका पंडिता रमाबाई सरस्वती यांचा स्मृतिदिन। देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे असे परखडपणे मत मांडणाऱ्या, एवढेच नव्हे तर त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या, पंडिता नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकमेव स्त्री, महान समाज सुधारक व शिक्षण तज्ञ पंडिता रमाबाई सरस्वती। नमस्कार, मी दिशा आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। रमा बिपिन मेधावी म्हणजेच पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म कर्नाटक मधील गंगामूळ येथे झाला। त्यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे हे पुरोगामी विचारांचे होते। मुलांप्रमाणे मुलींनाही शिक्षण दिले गेले पाहिजे हे त्यांचे विचार होते। त्यांच्या या पुरोगामी विचारांमुळे लोकांनी त्यांना वाईट टाकले। त्यामुळे अनंत शास्त्री यांनी कुटुंबासह तीर्थयात्रा करण्यास सुरुवात केली। त्या काळात आई वडिलांनी, विशेषतः आईने रमाबाई यांना संस्कृत, व्याकरण, वेदशास्त्र, साहित्य यांचे शिक्षण दिले। 1877 मध्ये पडलेल्या दुष्काळात रमाबाई यांच्या आई वडिलांचे निधन झाले। त्यानंतर त्यांचा भाऊ श्रीनिवास याच्या बरोबरीने त्यांनी भारत भ्रमंती केली। 1878 मध्ये ते दोघे कलकत्त्यात पोहोचले। तिथे रमाबाई यांच्या बुद्धिमत्तेचा उचित गौरव करण्यात आला। त्यांना कलकत्ता सिनेट हॉल मध्ये पंडिता व सरस्वती या पदव्या देण्यात आल्या। बालविवाह, विधवा पुनर्विवाह बंदी इत्यादी घातक रूढी, चालीरीती यातून समाजाला मुक्त करण्यासाठी प्रथम पुण्यात व नंतर विविध ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली। त्याच वेळी त्यांनी स्त्री धर्मनीती हे पुस्तक लिहिले। महिलांसाठी अधिकाधिक चांगले कार्य करता यावे त्यासाठी इंग्रजी भाषा व वैदिक शिक्षण घेण्यासाठी त्या इंग्लंडला गेल्या। हिंदुस्थानातील बाल विधवांना मदत करण्यासाठी अमेरिकेत रमाबाई असोसिएशन व इतर काही संस्था निर्माण केल्या। 11 मार्च 1889 रोजी अमेरिकेहून परत आल्यावर त्यांनी मुंबईत विधवांकरिता शारदा सदन नावाची संस्था काढली। आजारी लोकांकरिता घरकुलाची व्यवस्था केली। पतित स्त्रियांसाठी कृपा सदन, अंध विद्यार्थ्यांसाठी बातमी सदन शाळा, अनाथ मुलांसाठी सदानंद सदन उभारले। महाराष्ट्रात नऊवारीऐवजी 5वारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचे प्रयत्न होते। हा फक्त कपड्यांपुरता मुद्दा नव्हता, तर स्त्री स्वातंत्र्य व स्वनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते। त्यांनी केलेले स्त्रियांसाठीचे कार्य पाहून स्त्रियांच्या मुक्तीचे आद्य प्रवर्तक या शब्दात त्यांचा गौरव करण्यात आला। त्यांच्या या समाज कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना 1919 मध्ये कैसर ए हिंद हे सुवर्ण पदक दिले। पंडिता रमाबाई यांचे 5 एप्रिल 1922 रोजी केडगाव येथे निधन झाले। स्वतःचे व्यक्तिगत दुःख बाजूला ठेवून पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या उद्धाराकरिता आजन्म प्रयत्न केले। त्यांचे हे कर्तृत्व इतके मोठे आहे की त्यापुढे शब्द फिके पडतात। त्यांच्या या कर्तृत्वाला आमच्या कलाकार टीमचा सलाम। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या कलाकार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।